तर महाराष्ट्राच्या वाट्याला 7 मंत्रिपदे येणार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। महाराष्ट्रात महायुतीचे विजयाचे शिल्पकार आणि आता महाराष्ट्राचा आवाज मंत्री म्हणून पण दिल्लीत। मुंडे साहेब, काय सांगाल, आज किती आनंदाचा तुमच्या कुटुंबियांसाठी आणि भाजपासाठी क्षण आहे? देशाच्या सर्वोच्च अशा पार्लमेंटमध्ये येणं हे भाग्य असतं आणि देशा एवढा आपल्या सगळ्या जगातली मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या मंत्रिमंडळात देणं हा जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे। काही अपेक्षा आहेत तुमच्या की कोणतं मंत्रिपद मिळावं किंवा कुठली प्रायोरिटी असेल काम करण्यासाठी? मला कोणतंही मंत्रिपद दिलं तरी मी प्रामाणिकपणे त्यात काम करेल। कोणतं मंत्रिपद द्यावं यासाठी मी कोणताही आग्रह केलेला नाही आहे। प्रधानमंत्री जी जबाबदारी देतील ती मी समर्थपणाने सांभाळेल। आज सकाळीच मोदीजींनी चहासाठी तुम्हाला बोलवलं होतं, चर्चा झाली, काय चर्चेमध्ये त्यांनी तुम्हाला एक मेसेज दिला? मुळामध्ये पंतप्रधानांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलवलं होतं। त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। एवढाच कार्यक्रम झाला आणि त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाचं जे खातेवाटप आहे ते मी शपथ घेतल्यानंतर करेन। तुम्ही पण आज आला आहात, साहेबांसाठी मोठा क्षण आहे, संपूर्ण कुटुंबियांसाठी आहे, किती आनंद आहे आणि काय सांगाल साहेबांना? आनंद तर खूप झाला आहे। सर्व कुटुंबीय म्हणजे हे जे सगळं मागं ते कुटुंबीय आहे, सगळ्यांच्या आनंदासाठी तर सगळे जमा झाले। तर आजच्या एवढा आनंदाचा क्षण नाही आहे 7-8 वर्षात, खूप आनंद झाला आहे मला। मुंडे साहेब, एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीसाठी तुम्ही परत जाणार का? म्हणजे पतीचे दरवाजे परत आहेत का? जर तर उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु आता मला मंत्रिमंडळाची जबाबदारी तर सांभाळू द्या, लगेच दुसरे प्रश्न विचारू नका। तर हे होते गोपीनाथ मुंडे, जे म्हणतायत सध्या माझ्यावरची जबाबदारी आहे ती तरी मला निभावू द्या। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।